तर कसं काय सोलापूर, तर आपल्याला रोजच कॉलेज यायला उशीर व्हायला लागलाय. त्यामुळे आपण काय केलं, ब्लॉग डायरेक्ट कॉलेजमधूनच घ्यायला चालू केला. आज मी नरेश गाडीवर आलता, तर काय विशेष काय नव्हतं. नरेशनं गाडी आणली नव्हती, तर नरेश म्हणला मला सोड, चल भाऊ जाऊ म्हणलं दोघं संग म्हणून. आलो दोघं मिळून गाडीवर. तिथं आलो तर काय, तर महेश आपल्या अड्ड्यावर बसलेला, बसून काय करणार, रोजच काम त्याचं पबजी खेळत बसलेला. अभ्यासाकडे लक्ष द्यायचं काय त्याला काम नसतंय. त्यानं काय म्हणला, पबजी खेळायला की मस्त नाही पाहिजे, बसला खेळ. जरा शिव्या बिव्या द्यायला लागला मला, व्हिडिओ कशाला काढायला लागला म्हणून. तिथनं गेला, जरा इकडं तिकडे हिंडला. ही पोलिसाची गाडी आली, तर वेगळीच कार्यक्रम चालू होता. आम्ही गावाला स्टॉल बीड आलो काय, आम्ही 25 रुपये नीट गेला. आणि आता म्हणलं इकडे तिकडे हिंडून काय फायदा नाही म्हणून आम्ही नीट गेटच्या बाहेर चाललेलो. तेवढं तिथं गेटपाशी परशा भीक मागत थांबलेला. 20 रुपये दे की म्हणला, वडापाव खायचा आहे. योगेश भाऊला काठी मारण्याच्या प्लॅनमध्ये होता. मी त्याला 2-4 शिव्या दिलो, आणि शिव्या दिलो तर मलाच गोड बोलायला, 15 रुपये तर दी वडापाव खातो म्हणून. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मग काय विषय, तर कॉलेजमधनं घरी आला. तर विषय कसा होता की आम्हाला एक जर्मन शेपर्डचं कुत्रं पाहिजे होतं. तर तेच बघायला आम्ही जरा इकडं गावाकडे आलतो. कुत्रं आवडलं, पण भाऊ पैसे जरा जास्त सांगत होता. तुला म्हणलं कळवतो भाऊ, म्हणलं तुम्हाला पण पाहिजे असलं तर नक्की सांगा कुत्रं. तर तिथनं नीट आलं, घरला आलं तर बघतो काय अड्ड्यावर इथं गोट्या चालू होत्या. गोट्या बिट्या खेळून भैया मस्त गोट्या जिंका लागलेला. बारक्या पोराला हरून मस्त भैयाला बाटली भरून ठेवलेली. तर भैयाचा नियम आले खतरा हो म्हणून विषय टॉपचा विषय इथं. मग काय आता राजाला पैन लावलं, म्हणलं जर तू या गुटीला उडवला तर तुला डायरेक्ट मस्तानी प्यायला नेतो. हे काय राजा भाऊ नियम बिम लावला, गुटी बिट्टी फिरवला. आता नियम लावायच्या बांधकडे होताच तेवढा थोडक्यात ठोकला. राजाला म्हणलं मस्तानी तर गेली, म्हणल्यावर यानं काय डोक्याला हात लावून बसला. थोडक्यात हुकलो म्हणलं रे, आता मस्तानी फील असतं. तर आधी म्हणलं भाऊ होत असते काय. संध्याकाळी घरी बसल्यावर कार्यक्रमचा आवाज यायला चालू झाला. बाहेर बघतो तर काय शिवजयंतीमुळे डान्स कार्यक्रम होता. तर विषय आता इथं काय झाला म्हणता का, तर इथं खूप जणांनी पार्टिसिपेट केलं होतं, मुलांनी मुलींनी मिळून केलं. तर ही लहान मुलं मोठी मुली होती. तर जजेसनी काय केलं, तर बघा आता हे जे आपण व्हिडिओ बघतो, या व्हिडिओचं जे चालू आहे त्यांना फर्स्ट प्राईज देऊन टाकलं. जजेसने यांच्यात काय बघितलं काय की मुलांनी यांच्यापेक्षा भारी भारी मस्त नाटक बिटक सादर केलं, तर डान्स बिन्स घेतला खूप छान मस्त गाण्यांवर. तरी पण जजेसनं ह्या पुरीला, म्हणजे जी मेन ऍक्ट्रेस आहे पुढे जी डान्स करत आहे, तिला फर्स्ट प्राईज देऊन 12,000चं बक्षीस वितरित केलं तिला. आता तुम्हीच बघा, सांगा आता हिनं काय डान्स केला आणि काय देव उधळली ती. मला तर डान्स आवडला, आणि तसं पोरगी पण जरा छान होती दिसायला. मला वाटलं असं छान दिसायला आहे म्हणून ते दिला असेल नंबर, पण डान्स पण छान करत होती. तर तुम्ही पण बघा हिचा डान्स आता.
पोरीनं एवढं वातावरण टाईट करून टाकलं. एकटी डान्स करते, बॅकग्राऊंडला पूर्ण नुसता झेंडा हलवत थांबलेला. एकटीच कॉन्फिडन्स डान्स करून हिनं पूर्ण वातावरण टाईट केलं. म्हणून जिजनीला नंबर दिला असेल. काय पण म्हणा, पण पोरीने एकटीनं अख्खं मार्केट एका साईडला वळून पहिला नंबर जिंकलं. संपूर्ण शोची वन साईड क्वीन ठरली आज ही पोरगी. शोचा निरोप घेऊन रात्री घरी आलो. एक फोटो एडिट करायचं होतं, तर तेच करत बसलो. व्हिडिओ कसा आलाय नक्की सांगा कमेंटमध्ये. Private you both